असं वाटतं ना मी विद्यापीठात बसली आहे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या. तर म्हणजे इतका छान सिनेमा येतोय. नवीन दिग्दर्शक आहे. तुम्ही सगळे एकत्र काम करताय. तर हा सिनेमा तुमच्याकडे तुम्ही सगळे अभिनय करताय. तर तुमच्याकडे येण्यामागची आणि ती भूमिका स्वीकारण्यामागची प्रोसेस काय होती? तुषार हिरानंदानी म्हणून जे हिंदीमधले खूप मोठे डायरेक्टर आहेत. त्यांची 3 त्यांनी एक स्कॅम 2 त्यांनी केलाय. मग त्यांनी सांड की आँख केलाय आणि श्रीकांत. ते तिन्ही फिल्म मला खूप आवडीच्या होत्या. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, की त्यांनी एक आता मराठी फिल्म घेतली आहे प्रोड्यूस करायला. तर मी आश्चर्यचकित झालो, की तुम्ही हिंदीची आणि तुम्हाला ही मराठी फिल्म कसं काय? तर म्हणाले स्क्रिप्ट अशी आहे, की आय गॉट इन्स्पायर्ड टू प्रोड्यूस इट. आणि त्यांचा एक असिस्टंट शिवराज वायचल म्हणून आहे आणि तो डिरेक्ट करणार आहे. म्हणलं ओके, आय एम विलिंग टू हिअर. आय एम एक्साइटेड की इफ यू आर थिंकिंग मराठी, व्हॉट कॅन इट बी? मग ते आले आणि त्यांनी मला नरेट केली आणि मी ॲब्सोल्युटली आश्चर्यचकित झालो या स्क्रिप्ट, या सत्य घटनेबद्दल ऐकून, की कसं उदय शिरूरकरजी जे BMCचे कमिशनर होते त्यांनी कशी ही योजना अंमलात आणली. आणि मला हे पात्र जे होतं हे मला सोडायचं नव्हतं. मला ही संधी या दोघांबरोबर काम करायची मला सोडायची नव्हती. आणि आय फाउंड माय सेल्फ सेइंग इमिडिएटली येस.